लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आपण सगळेजणच मोबाईल फोन वापरतो, पण जेव्हा लहान मुलं मोबाईल फोन वापरतात तेव्हा सर्रास त्यांच्या समोर अडल्ट कंटेंट किंवा चुकीचा कंटेंट समोर येतो। आता या कंटेंट पासून दूर राहण्यासाठी तुम्ही काय कराल तर सगळ्यात आधी तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरती जायचंय। गुगल प्ले स्टोअर वरती गेल्यानंतर तिकडे तुम्हाला सेटिंग्स मध्ये जायचंय। सेटिंग्स मध्ये गेल्यानंतर जनरल म्हणून एक ऑप्शन दिसेल, तिकडे क्लिक केल्यानंतर सगळ्यात खाली आल्यावर फॅमिली म्हणून एक ऑप्शन दिसतोय, त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचंय। त्यानंतर तुम्हाला एक पिन कोड सेट करायचा आहे। पिन कोड सेट केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल 3 वर्ष, 5 वर्ष, 18 वर्ष वयोमानानुसार तुम्हाला सेट करायचं आहे, जेणेकरून तेवढाच कंटेंट त्यांच्या समोर येईल। आता यामुळे काय होणार आहे, चुकूनही अडल्ट कंटेंट डाउनलोड केला जाणार नाहीये, याची खबरदारी घेतली जाणार आहे। तर अशा पद्धतीने प्ले स्टोअर वरून चुकीचा किंवा अडल्ट कंटेंट डाउनलोड होणार नाही। आता यूट्यूब आणि इंस्टाग्राम वर पण सर्रास वापर केला जातो। यूट्यूब, इंस्टाग्राम वरती लहान मुलं सहज असतात, रील बघत असतात। आता इंस्टाग्राम आणि रील वरचा चुकीचा कंटेंट मुलांसमोर येऊ नये त्यासाठी काय करायचंय, आता तुम्ही यूट्यूब वरती जा, सेटिंग्स वरती क्लिक करा। तिकडे गेल्यावर तुम्ही जनरल वरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला रिस्ट्रिक्टेड मोड दिसेल, तो मोड ऑन करायचा आहे। आता यूट्यूब वर दिसणारे अडल्ट व्हिडिओ तुमच्या लहान मुलांना दिसणार नाहीयेत। आता इंस्टाग्राम वरती अडल्ट व्हिडिओ दिसू नये म्हणून काय कराल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंस्टाग्राम वरती जा, सेटिंग आणि प्रायव्हसी वरती क्लिक करा। यानंतर सजेशन कंटेंट वरती क्लिक करा। आता सेन्सिटिव्ह कंटेंट वर क्लिक करा। त्यानंतर थेट लेस या ऑप्शन वरती क्लिक करा, जेणेकरून तुमच्या मुलांना इंस्टाग्राम वरचा पण अडल्ट आणि चुकीची माहिती त्यांच्या नजरेसमोर येणार नाही। चला तर हा रील पटकन तुमच्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा, जेणेकरून लहान मुलांपर्यंत चुकीची आणि अडल्ट माहिती पोहोचणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।